महाराष्ट्रामधून पार्सल आलं होतं घरच्यांनी. प्रोफेसरांसाठी ग्राउंडनट्स पाठवले होते. ग्राउंडनट्स माहीत आहेत ना तुम्हाला, शेंगा फ्रेश. सो 3 राज्य क्रॉस करून आले आहे. तर आजचा विषय काय, महाराष्ट्रामधून घरच्यांनी ग्राउंडनट्स पाठवले होते, म्हणजे भुईमुंगाच्या शेंगा. तर ते आज पार्सल महाराष्ट्रामधून, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि नंतर राजस्थान IIT जोधपूरमध्ये आले. तर ते मला पोस्ट ऑफिसमधून सकाळी कॉल आला होता. प्रोफेसरांसाठी फ्रेश भुईमुंगाच्या शेंगा पाठवल्या होत्या, त्यांना खूप आवडतात. सो त्यासाठी मम्मी पप्पाने पॅक करून पाठवलं होते. तर सकाळी कॉलनंतर ते म्हटलेत की हॉस्टेलमध्ये ठेवाय लागेल, कारण तुमचा ॲड्रेस तिथेच मेन्शन केला आहे. तर हॉस्टेलमध्ये आले होते. आता जेवण झाल्यानंतर मी निघालो आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की माझे प्रोफेसर दिवाळीसाठी गेले आहेत. तर प्रोफेसर गेले आहेत दिवाळीसाठी. तर मी आता ते घेऊन डिपार्टमेंटमध्ये निघालो आहे. तर डिपार्टमेंटमध्ये निघालो आहे. अशा प्रकारे ते पार्सल भेटले आहे. मी आता डिपार्टमेंटमध्ये निघालो आहे. बम्समध्ये माझे डिपार्टमेंट्स आहे. न्यू ऑफिस इथे झालेलं आहे. तर विषय काय माहिती आहे का, जेव्हा ते पार्सल हॉस्टेलमध्ये आले होते त्यावेळी तिथे तिने घेतले होते, पण नंतर ते द्यायला नाही म्हणत होतात. कारण ते पूर्ण डिटेल्स वगैरे विचारायला, रूम नंबर किती, कोणते हॉस्टेल, तुमचं ऑफिशियल ID वगैरे कार्ड दाखवा, असे ते म्हणत होते. तर नंतर व्हेरीफाय केल्यानंतर त्याचे सिग्नेचर करायसाठी एक फाईल ठेवली होती पार्सल म्हणून. तर नंतर मी सही केल्यानंतर मला ते पार्सल भेटले. तर अशा प्रकारे आता आपण सायकल लावूया इथे. तर 3 राज्य क्रॉस करून हा बॉक्स आला आहे. 2 kg असेल आय थिंक.